तिथं काय गाड्या लावा आणि रेल्वेनं 5 रुपये घेते आझाद मैदानाला यायला। आझाद मैदानावर तुम्ही 1-2-3 मिनिटात चलत येता। त्यामुळे काही जणांनी तिकडे वाशी मार्केटला गाड्या लावा आणि तिथं सगळं व्यवस्थित होतंय। काय काय केलं? ॲम्ब्युलन्स आहे का इथं पुढं? तुमच्या पाठीमागच आहे ना ॲम्ब्युलन्स तिथं कुठं? उचलून नाही ना ड्रायव्हर जा रे, डॉक्टर आहेत ना, डॉक्टर जा तिकडे। आपले डॉक्टर आणले का? आपले डॉक्टर घरी झोपले का? गेले का? जा लवकर, डॉक्टर यायला लागले रे पोराव। आपण बरं का त्या ॲम्ब्युलन्स सांगितलं होतं ना? हा कुठे येतं मग? आली का? ते एका जागेवर 2-4 ॲम्ब्युलन्स लावून ठेवा तिकडे आपल्या आताच लावून ठेवून म्हणा, म्हणजे तिथंच तपासता येईल। आपल्या पोरांनी सगळ्यांनी इथं जे ग्राउंडवर आहेत त्यांना सांगतो, तुम्हाला जर कोणाचा फोन आला तर त्यांना सांगा तिकडे मार्केटला गाड्या लावा आणि पायी या शांततेत हे आंदोलन पार पाडून जिंकायचंय, समजून घ्या। गोंधळ घालण्याचा काय उद्देश आहे मला नाही माहित, पण त्या गोंधळ घालणाऱ्यांना सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा शांततेत ठेवा। सध्या बघू ना मजा, किती दिवस काय करते ते, देतेत का नाहीत, यांचे काहीच आहे। संयमानं शांततेने राहा सगळे, माझी विनंती आहे। आता कुठं कुठं आहे? काय कारण आहे? काय म्हणते ते कारण? मग आता ते देणं तर काम आहे ना। बीएमसीचा कोण असतो इथं? आयुक्त असतो का इकडं? मग त्याचं काम आहे ना। पोरं वैतागले बीएमसीच्या आणि महानगरपालिकेच्या, आणखी कुठं? बीएमसी महानगरपालिका एकच असेल, सीएसटी। बीएमसीच्या समोरचे आणि सीएसटीच्या समोरच्या पोरांना विनंती आहे, शांततेने घ्या, नका मिळू देऊ। तुम्हाला जेवायला मिळालं नाही, तुम्हाला पाणी मिळू द्या नाही मुख्यमंत्री, कारण प्रशासक बसलेला असणार आहे सध्या, त्याच्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्याचा असणार आहे। पण कधी ना कधी वेळ बदलत असती। तुम्ही रिटायर जरी झाले तरी आयुक्त साहेब सुट्टी देणार नाही, कारण मराठ्याच्या पोराचं पाणी तुम्ही बंद केलं।